सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे तयार करून शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 45% अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र तयार करून त्याचा गैरवापर केल्याप्रकरणी शहर गुन्हे शाखा पोलिसांनी मोठी कारवाई करत शासकीय रुग्णालयातील 2 लिपिकांसह एकूण 6 जणांना अटक केली आहे. या प्रकरणामुळे सरकारी यंत्रणांमधील दस्तऐवज पडताळणी प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी सोलापूर शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यानंतर शहर गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे हाती घेत मोठी कारवाई केली आहे. प्राथमिक तपासात आरोपींनी बनावट पत्त्याचे पुरावे आणि खोटे आधार कार्ड तयार करून 45% अपंगत्वाचे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याचे समोर आले आहे. या प्रमाणपत्रांचा वापर शासकीय नोकरी, आरक्षण तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी पुढील आरोपींना अटक केली आहे. विजय बाळासाहेब गर्जे, शिक्षक अहमदनगर, राजेश भाऊसाहेब जाधव, कनिष्ठ लिपिक पाटबंधारे विभाग, महेश दिनकर बारगजे, रमेश रमाकांत ढवण, सागर राजपूत, वरिष्ठ लिपिक शासकीय रुग्णालय सोलापूर, वसीम खान, कनिष्ठ लिपिक शासकीय रुग्णालय सोलापूर यातील शासकीय रुग्णालयातील 2 लिपिकांविरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनाही अटक करण्यात आली आहे. दिव्यांग संघटनेने संशय व्यक्त करत तक्रार केल्यानंतर अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 3 सदस्यीय समिती नियुक्त केली. समितीच्या अहवालात अनियमितता आढळल्यानंतर पोलिसांकडे अधिकृत फिर्याद देण्यात आली आहे.